जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांची वाढलेली दहशत पुन्हा एकदा समोर आली असून सोमवारी 8 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता आसोदा रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका व्यक्तीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे जळगाव महानगरपालिकेचा भोंगळ कारभार हा चव्हाट्यावर आला असून नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कांचननगर भागात राहणारे शिवनारायण सोनवणे हे नेहमीप्रमाणे आसोदा रोड येथे सोमवारी पहाटे 5 वाजता आपल्या सहकाऱ्यांसोबत मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेले होते। याच वेळी अचानक त्यांच्यावर पिसाडलेल्या मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवला असून कुत्र्यांनी शिवनारायण सोनवणे यांच्या हाताला आणि पायाला चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले आहे। स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन कुत्र्यांच्या तावडीतून त्यांना सोडवले। तातडीने उपचारासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल केल्यानंतर उपचार सुरू आहेत। जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून महानगरपालिका प्रशासन त्यांच्या निर्बंधीकरण करण्याकडे पूर्ण लक्ष देत नसून नागरिकांनी यावेळी आरोप केला आहे। अशा घटना वारंवार घडत असून महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष देऊन त्वरित मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे। त्यामध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढलेला आहे। जळगाव महानगरपालिकेचं याकडे दुर्लक्ष दिसतं आहे। नागरिक सुरक्षित नाही, काय सांगणार? नागरिक म्हणजे त्यांना कुत्रे मोकाट सुटले आणि ते कावळ म्हणजे असं हे झाले ते चाललेल्या सारख्या लोकांवर अटॅक करतायत। सकाळी फिरणार जाताना सगळे कुत्र्यांना अटॅक करतात ना। ते कुठे गेले होते तुम्ही? आम्ही इकडे असं जरा सगळे फिरतो ना, तर त्या ठिकाणी रस्त्यानं कुत्र्यांनी अटॅक केला आमच्यावरती। रात्री बेरात्री म्हणजे असं भीतीनंच जावं लागतं अगदी। आता ते भीती वाटते ना, फिरायला जाण्यासाठी कुठेही जाऊ शकत नाही ना। काय मागणी राहील महापालिकेकडे आपली? बस या कुत्र्यांचं बंदोबस्त करायला पाहिजे, त्यांनी काहीतरी निर्बीज करायला पाहिजे आणि त्यांच्यापासून लोकांचं संरक्षण करायला पाहिजे। यापूर्वीही जळगावात एका तरुणाचा जीव गेलेला होता, पुन्हा एकदा आपल्यावर कुत्र्यांनी हल्ला केलेला आहे, काय सांगाल? मी या कुत्र्यांबद्दल त्यांना सांगितलं आहे की माझी निर्बीज करा आणि कुत्र्यांना काहीतरी त्यांचे हे करायचं, खच्चीकरण करायचं ना। जास्त लोक म्हणजे त्यांची वाढून जाते आणि कुठेही सोडून देतात ते कुत्रे। त्याच्यावर काहीतरी बंधन घालायला पाहिजे। महापालिकेने पकडायला पाहिजे कुत्रे, महापालिकेने सर्व करायला पाहिजे, कुत्र्यांच्या बद्दल काहीतरी करायला पाहिजे। आम्ही आमच्यासारखे काय करणार, पण महापालिकेने त्यांच्यावर अटॅक करायला पाहिजे काहीतरी। केव्हा घडली घटना? ही सकाळी 5 वाजता। नाव सांगा आपलं? शिवनारायण सोनवणे।